शरीर तंदुरुस्त, मन शांत आणि आत्मा उजळलेला, हे सगळं मिळतं एका अमूल्य भारतीय देणगीतून. त्याचं नाव आहे योग. आणि दरवर्षी 21 जून रोजी संपूर्ण जग साजरा करतं आंतरराष्ट्रीय योग दिन. पण या योगाचा इतिहास काय? योग कोणत्या काळात सुरू झाला, कोणी शोधला आणि जगभर कसा पोचला, जाणून घेऊयात व्हिडिओमध्ये. त्याआधी तुम्ही आधुनिक केसरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. योगाच्या इतिहासाच्या माहितीसाठी मागे जाऊया. हजारो वर्षापूर्वी मोहनजोदडो आणि हडप्पा संस्कृतीमध्ये ध्यानस्थ स्थितीत बसलेली एक मूर्ती सापडली, जिला पशुपती योगी असं नाव देण्यात आलं. हीच आजपर्यंतची सर्वात जुनी योग साक्ष. त्याचा अर्थ योग भारतात जन्माला आला आणि जगाच्या आधी जन्माला आला. आता या योगाचा जनक कोण? तर योग हे शास्त्र म्हणून स्थापित केलं ते महर्षी पतंजलींनी. त्यांनी लिहिलं योग सूत्र 195 सूत्र, जे केवळ आसनांबद्दल नव्हे तर मन, विचार, वर्तन आणि अंतर्ज्ञान यांचं सखोल विज्ञान आहे. पतंजली म्हणतात, चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग, म्हणजे मनाच्या हालचालींवर नियंत्रण मिळवणं हेच योगाचं अंतिम उद्दिष्ट. प्राचीन ग्रंथ सांगतात की 84 लाख प्राणी, 84 लाख आसनं, पण त्यातील केवळ 84 प्रमुख योगासने प्रभावी मानली गेली. आज आधुनिक काळात त्यातील 200हून अधिक आसने आपण करत असतो, जसं की ताडासन, भुजंगासन, शवासन, अर्धमत्स्येंद्रासन, सूर्यनमस्कार यासारख्या आसनांचा यात समावेश आहे. योगाचं आंतरराष्ट्रीयकरण कसं झालं तेही जाणून घेऊयात. तर 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये प्रस्ताव मांडला की 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन जाहीर करावा. या प्रस्तावावर 177 देशांनी साथ दिली आणि 11 डिसेंबर 2014 हा दिवस अधिकृत घोषित झाला. 21 जून 2015 पहिल्या योग दिनाला जगभरात 192 देशांमध्ये योगाभ्यास झाला. दिल्लीमध्ये एकत्र 35,985 लोकांनी योग करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला. यावर्षी देखील आंतरराष्ट्रीय योग दिवस हा योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ, एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग या नावाखाली साजरा होतोय. या थीमचा अर्थ म्हणजे हे आरोग्य केवळ माझं तुमचं नाही, तर संपूर्ण मानवजातीचं, पर्यावरणाचं आणि पृथ्वीचं आरोग्य आहे. योग फक्त आपलं शरीर नाही, तर आपल्या विचारांना, सवयींना आणि निसर्गाशी असलेल्या नात्यालाही संतुलित करतो. योग म्हणजे फक्त शरीर वाकवणं नाही, ते एक मनाला शिस्त लावणारं जीवनशास्त्र आहे. योग हा आत्मा आणि सृष्टी यांच्यातील सुसंवाद आहे. आजच्या काळात तणाव, चिंता, अस्वस्थता या सगळ्यांवर योग एक नैसर्गिक, शाश्वत आणि भारतीय उत्तर आहे. आज फक्त योग दिवस म्हणून आसन करू नका, तर दररोज एक आसन, एक श्वास आणि एक संकल्प करा, स्वतःसाठी, समाजासाठी आणि पृथ्वीच्या आरोग्यासाठी. हा माहितीपूर्ण आणि अभिमानास्पद योग प्रवास तुम्हाला आवडला असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक द्या, मित्रांमध्ये शेअर करा आणि अशाच वैचारिक माहितीपूर्ण विषयांसाठी आधुनिक केसरी चॅनलला सबस्क्राईब करा. जय भारत, जय योग.